काय आलं कविता? हं? काय झालं? काय नाही हो. मग आत्ताच बाहेरून आले ड्युटीवरून. आज रिझल्ट लागलाय कशाचा? पोलीस भरतीचा. मग रे काय झालं? काय नाही, सोबतच्या मैत्रिणी लागून गेल्या. मी जिथं तिथंच आहे अजून. मला हेच कळत नाही की मी घरच्यांना कसं सांगू की मी नाही झाले ह्या वर्षी. वेटिंगला टाकलंय त्यांनी मला. ते बापाने आताही ठेवलेला. आई पण बोलली होती मला की तू यावर्षी नक्की पोलीस होईल म्हणून. काय करून नाही झालं माझ्याकडनं. बहिणी पण सांगायच्या गावामध्ये नाही माझी एवढे होणार आहे ह्यावेळेस पोलीस नक्की होणार आहे. पण जे लोक म्हणायचे नाही होत, शेवटी त्यांच्या मनासारखंच झालं ना. नाही झाले मी यावर्षी पोलीस. शेवटीची काय मला MSF वरच करावं लागतंय जे आहे ते. एवढी मेहनत करून पण एका मार्काने राहिलेली. आज याच्या ऐवजी दुसरी वर्दी असते माझ्या अंगावर. काय माझं नशीब, जाऊ द्या. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ एवढं. बापाला फोन करायची हिंमत नाही होते माझी आज. कोणत्यानं बोलणार मी त्यांना की नाही झालं यावेळेस मला. काय करू, एवढे 5-6 वर्ष एवढी मेहनत करते पण माझ्या हाताला यश येतच नाहीये. पुढल्या वर्षी प्रयत्न कर परत. किती वर्ष प्रयत्न करू मी असे. समज पाहिजे लहान लहान मुली लागल्याच वरती घेत आहे. सोबतच्या लॅब मध्ये बसणाऱ्या मुली त्यांचं सिलेक्शन होतंय. आज लॅब मध्ये सुद्धा जाऊन बसू वाटत नाहीये. असं वाटतंय आपण नाही होणार. किती वेळेस प्रयत्न करणार आहे मी. टेन्शन घेऊ काही होणार आहे का? टेन्शन येतं ते माणूस काय मुद्दाम थोडे घेत आहे टेन्शन. जाऊ दे ना, हाय ना ही का वर्दी. ही वर्दी आहे पण माझी मेहनत, मी किती मेहनत घेतलेली या वर्दीसाठी पण मेहनत लागलेली का असं नाही म्हणायचं. तर शेवटी एका मार्काने राहिलेली मी. असं वाटलं तर वरती घेऊन सगळं आयुष्याचं टेन्शन चाललं जाईल. आज गावाकडे जावं, गावाकडे लोक 4 शब्द तेच विचारतात, झाले का ग पोलीस, झाले का पोलीस. त्यांना कोणते शब्द सांगावं की नाही मला वेटिंगला टाकलं. जाऊ दे, पुढल्या वर्षी प्रयत्न कर.